मित्रो, ज्यांची समीक्षा वाचून कविता समजून घेण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे ते मराठीतले ज्येष्ठ समीक्षक आदरणीय सुधीर रसाळ सर, ज्यांची कविता वाचून कवितेच्या पायवाटेवर चालण्याचं बळ कायम मिळत राहिलं त्या आदरणीय अनुराधाताई पाटील, आणि ज्याची कविता वाचून आपण आपल्या सहोदराची कविता वाचतो आहोत याचं भान, प्रांजळ भान कायम मनात येत राहतं, तो आमचा समकालीन मित्र श्रीधर नांदेडकर. आणि या मित्रावर मौलिक असा विशेषांक प्रकाशित करणारे काव्याग्रह या नियतकालिकाचे प्रकाशक विष्णू जोशी, त्यांचे बंधू विठ्ठल जोशी आणि संपूर्ण काव्याग्रह परिवार या समारंभासाठी औरंगाबाद शहरातले सर्व मान्यवर मराठी साहित्यातले उपस्थित आहेत. श्रीधरचे सर्व मित्र ज्यांनी या कार्यक्रमाचा घाट घातला ते सगळे, श्रीधरच्या मातोश्री आमच्या ज्योतिवहिनी, आमचे जावई आणि जान्हवी या सगळ्यांचा नामोल्लेख करून मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. मित्रो, या प्रसंगी श्रीधरविषयी बोलावं, श्रीधरच्या कवितेविषयी बोलावं की या विशेषांकाविषयी बोलावं असा थोडासा संभ्रम आहे. परंतु कशाही विषयी बोललो तरी एकूण श्रीधर व्यक्ती म्हणून, श्रीधर कवी म्हणून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मला सुरुवातीलाच काव्याग्रह प्रकाशनाच्या विष्णू जोशी आणि त्या संपूर्ण परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की त्यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा मराठीतल्या महत्त्वाच्या कवीवर, आमच्या समकालीन मित्रावर विशेषांक काढण्याचं घाट घातला आणि तो खूप नेटकेपणानं, खूप चांगल्या पद्धतीनं तडीला नेला. खरं म्हणजे आजचा आपला सांस्कृतिक आणि साहित्य व्यवहार जो आहे तो व्यभिचारानं बरबटलेला आहे. मी जाणीवपूर्वक व्यभिचार हा शब्द वापरतो कारण या साहित्य व्यवहारामध्ये सोन्याला मोल नाही आणि कथील खूप उंच भावात विकलं जात आहे. इथे प्रामाणिकपणे कवितेचा आणि जगण्याचा प्रत्यक्ष संबंध ठेवून ओळ लिहिणाऱ्या कवीची किंमत नाही आणि इथल्या या सवंग बाजारात मोठ्या आवाजात आपला माल विकणाऱ्या कवींचा उदो होताना आपल्याला दिसतो. अशा परिस्थितीमध्ये हा जो आपला सांस्कृतिक व्यवहार आहे हे या काळाचं अपत्य आहे आणि या काळानंच हे वास्तव आपल्या पदरात टाकलेलं आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये एखाद्या